तर तिकडे काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजित कदम हे सांगलीच्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत। ते सध्या जोरदार प्रचार करत असून सभेदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांनी मिश्किल भाष्य केलंय। अडचण एवढी झाली की राऊतांच्या अंगातलं कधी उतरलंच नाही असं म्हणून सरकार गेलं, विश्वजित कदम म्हणाले। तर विश्वजित कदम गोंधळलेल्या मनस्थितीत असावेत असं संजय राऊत म्हणाले। पुन्हा खरं सांगायचं म्हणलं तर मी सरकार येईल असं मला वाटतच नव्हतं। महाविकास आघाडीचं सरकार म्हणलं, मी विनोदाने बरेचदा म्हणतो संजय राऊताच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं, पण अडचण एवढी झाली त्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं। आता हे बरं ठीक आहे, सरकार जमलं, सोनियाजी गांधी राहुलजी गांधींच्या आशीर्वादाने राज्यमंत्री झालो, 6 खाती मिळाली, कामाला लागलो। पुन्हा दुर्दैवाने हा करोनाचा प्रादुर्भाव आला। आमच्या अंगात आलं म्हणून सरकार आलं, मग मात्र अंगातलं गेलं नाही म्हणून तर सरकार गेलं। त्यांनी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटतं। ते त्यांना काय म्हणायचं आहे ते गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असावेत। अजित पवार यांनी एक मुलाखत काल दिली। हे विश्वजित कदम हे सांगलीत असतात, सांगली हे बेट नाहीये।